त्या नरपशूच्या गुहेत मनोरमाबाईंच्या कुटुंबामधल्या माणसानेच जायला हवं। इंग्रोबाच्या आदेशानुसार आता सखूला उद्या नरपशूच्या गुहेत जावं लागणार। आपण इथे जमलोय त्या नरपशूच्या गुहेत बळी नक्की कोण जाणार यावरती चर्चा करायला। काही म्हणा, पण ती लहानकी सकू काही वेगळीच आहे नाही। मुकाट्यानं बळी जायला कबूल बी झाली, रडारड नाही, काही नाही। काय बुवा? अरे कशाला त्या सखूची कौतुक गाताय रे? हा, आधीच मारणार होती ती, उद्या मरेल। चूक कोणाची आहे? तिचीच आहे ना। मग शिक्षा तर भोगायलाच हवी। मुद्दा असा आहे की उद्या जरी सखू बळी गेली तरी हा प्रश्न कायमचा सुटणार आहे का? नाही ना, कधी ना कधी आपल्यावरती वेळ येणारच आहे ना। पण सुभेदार, संकट दूर होण्यासाठी उद्या बाबाजी काहीतरी दिव्य करणार आहेत। अरे ते करतील तेव्हा करतील रे। एका रात्रीत काही दिव्य होत नाही, वेळ लागतो त्याला। आणि त्या नरपशूच्या गुहेमध्ये बळी देण्याची शक्कल त्या बाबाजींनीच लढवली ना। याचा अर्थ काय? त्यांच्याहीकडे काही जालीम उपाय नाहीच आहे। आणि त्या सखूनंतर त्या नरपशूला बळी हे द्यावेच लागतील, हे विसरून नाही चालणार। हा, तर आता मुद्दा असा आहे की सखू नंतर सुद्धा मनोरमाबाईंच्या घरातील सगळी माणसं बळी म्हणून जायला हवी। जोपर्यंत मनोरमाबाईंच्या घरातली माणसं बळी म्हणून जात नाहीत, संपत नाहीत, तोपर्यंत गावकरी बळी जाणार नाहीत। संकट कोणी आणलं? सखू आणि मनोरमाच्या कुटुंबियांनी। मग त्यांनी शिक्षा भोगायलाच हवी। आधी त्यांनीच भोगायची, त्याशिवाय इतर कोणीही जायचं नाही, हे आपण एकत्र येऊन सांगूया। तुम्ही सगळेजण माझी साथ द्या, नाहीतर बळी जा। नाही, आम्ही आहोत तुमच्या बरोबर। विठुरा, तू माझा सखा आहेस ना, मग माझं एक ऐकशील? मी बळी गेल्यावर तरी हे बळीचं भयान चक्र थांबवशील? माझ्या घरातल्यांचं आणि गावातल्यांचं रक्षण कर। तू माझ्यावरच्या संकटात नेहमीच धावून येतोस, याही वेळी येशील। पण तू मला वाचवलंस तरी गावावरचं संकट जाणार नाहीये। तू बिचारा गावकऱ्यांचा आणि माझ्या घरातल्यांचा जीव वाचव। पाहिलं देवी, स्वतःच्या घरादाराला वाचवण्यासाठी सखू बळी जायला निघाली आणि गावातली, तिच्या घरातली माणसं अजूनही तिच्या विरोधात कारस्थानं रचतायत। आणि आता बघा ती काय करते। तुम्हीच बघा आणि तिचं कौतुक करू नका, अडवा तिला। म्हणा इकडे सगळे तुझ्या जीवावर उठलेत, तर तू तरी कशाला सगळ्यांसाठी प्रार्थना करतेस? खरंच कौतुक वाटतं मला तिचं। तुम्हाला ना माझं ऐकूच येत नाही। अहो, सखूचं नुसतं कौतुक करू नका असं म्हणते मी। तुम्ही इकडे बघा आधी, माझ्याकडे बघा तरी। तुमच्या मनातला प्रश्न मला ठाऊक आहे देवी। ठाऊक आहे ना? मग उत्तर द्या ना। त्या निर्दयी नरपशूला तुमच्याकडून अभय का आहे ते सांगा ना। तुम्ही त्याला का शिक्षा देत नाही आहात? असं काय करताय देवी? वेळेच्या आधी त्याला कसं काय होईल? हो, तुम्हाला तर ठाऊक आहे ना, जैसे ज्याचे कर्म तसे त्याला फळ मिळणार। हो, पण म्हणजे सखू ज्या वेळी गुहेत जाईल तेव्हाही तुमचा त्याच्यावर अंकुश नसणार का? तो असाच मोकाट असेल? देवी, अहो नागोजीच्या सेवकांनी सावजाची हूल देऊन देऊन त्याला भडकवलंय। त्याचा राग आता कसा शांत होणार? ते मला काही ठाऊक नाही। सखूला इवलीशी ही इजा होता कामा नये, इतकंच मला काय ते ठाऊक आहे। तुम्ही हा निश्चय केलाय ना?